बघा, आज पूजाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. 6 वर्षानंतर आईचं वय पूजाच्या वयाच्या 2.1/2 पट होईल. तर पूजाचं आजचं वय किती असा प्रश्न विचारला, सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. इथं ही पूजाची आई, इथं ही पूजा, लक्षात घ्या. आणि इथं त्यांच्या वयाचे समीकरण स्वरूप काय हो? गुणोत्तर. आज पूजाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचं वय, म्हणजे आजचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर कसं, हा प्रश्न. आज पूजाच्या वयाच्या 4 पट म्हणजे पूजाचं आजचं वय जर x तर x ची 4 पट 4x. हे झाले त्यांच्या आजच्या वयाचे समीकरण, गुणोत्तर म्हणा. 6 वर्षानंतर आईचं वय पूजाच्या वयाच्या 2.1/2 पट. गोष्ट 6 वर्षानंतरची, म्हणून 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय हा प्रश्न. तेव्हा त्याचं उत्तर असं की या समीकरणात 6 मिळवा. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाची समीकरण होतात 4x + 6 आई, x + 6 पूजा. लक्ष द्या. पुढं काय करायचं, आता गणितानं सांगितलेलं वर्णन असं. इथं आई मांडा प्रथमतः, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आई छदस्थानी पूजा. 6 वर्षानंतर आईचं वयाचं गुणोत्तर 4x + 6. 6 वर्षानंतर या पूजाच्या वयाचं गुणोत्तर x + 6. लेकरांनो लक्ष द्या. 6 वर्षानंतर या आईचं वय पूजाच्या वयाच्या 2.1/2 आणि पट. मग 2 आणि 1/2 पट या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक रूपांतरण करा. करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, अंश मिळवणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा, बेदोनी 4 आणि 1 5/2. 5 म्हणजे आई आणि हे 2 म्हणजे पूजा. अर्थात 6 वर्षानंतर त्यांचं म्हणजे आईचं आणि पूजाचं गुणोत्तर 5/2 व्हायला लागलं. त्यातलं 5 हे गुणोत्तर तिच्या आईचं, 2 हे गुणोत्तर तिचं. त्रैराशिक पद्धतीनं फक्त तिरपा गुणाकार. विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. 2चा या 4x + 6 सोबत बराबर 5चा x + 6 सोबत. 2 आतील पदाला 5 आतील पदाला गुणिला. 2 गुणिला 4x अर्थात बेचूक 8x अधिक बेसख 12 बराबर 5x अधिक 5 सख 30. या 8x कडे येताना 5x वजा स्वरूपात आणि 30 कडे जाताना 12 वजा स्वरूपात. ही वजाबाकी लेकरांनो 3x आणि ही 8 आणि 10 18. x ला एकटं करू. 18 कडे जाताना 3 आता भागीला आणि हा भाग 6 न गेलेला. आणि हे उत्तर वर्षामध्ये. x म्हणजे कोण हो? पूजाचं आजचं वय म्हणजे x. अर्थात 6 वर्ष हे प्रश्नामध्ये विचारलेल्या पूजाचं वय 6 वर्ष. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक B मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.